एक वास्तू सल्लागार आमच्या घरी आला आणि म्हणाला, नैऋत्य कोपरा हा सर्वात उंच असायला हवा. आणि आता तुमच्याकडे हे उलट आहे, तर तुमच्या 2 मुलांपैकी एकाचा मृत्यू होईल. 2 आठवड्यात ती अगदी घाबरून गेली. विविध भूभागात वेगवेगळ्या वास्तू असतात, तर वास्तू सल्लागार नवीन उपाय घेऊन आलेत. एक आरसा लावा, सगळी निगेटिव्ह एनर्जी शेजाऱ्यांकडे निघून जाईल. नमस्कार सद्गुरू. वास्तूचं काय महत्त्व आहे आणि त्याचा लोकांवर कसा परिणाम होऊ शकतो? तुम्ही ज्याला वास्तू म्हणताय त्या शुद्ध, प्राचीन बांधकाम शास्त्राच्या सूचना आहेत. समजा 1000 वर्षांपूर्वी तुम्हाला एक घर बांधायचं असेल, तुम्ही हे समजून घ्यायला हवं की अगदी बरं का, कोणत्याही काळाकडे जर पाहिलं, भिंत उभारणं ही कधीच समस्या नव्हती. छत बांधणं ही नेहमीच एक समस्या होती, ते आव्हान होतं. आर्किटेक्ट बरोबर ना? छत ही समस्या आहे. आता आपल्याकडे स्टील, सिमेंट, कॉन्क्रीट आणि इतर मजबूत गोष्टी आहेत. त्यामुळे छत बांधताना आपल्याला इतकं स्वातंत्र्य आहे की हवं तसं बांधू शकतो. पूर्वी त्यांच्याकडे काय होतं? तिथे फक्त लाकूड होतं. आता तुम्ही तुमच्या शेतात जाता, तिथलं एखादं झाड तोडता. नंतर तुम्हाला घर बांधायचंय, पण तुमच्याकडे बुटकं झाड होतं. ते फक्त 8 फूट उंचीचं होतं, त्याचा ओंडका. आता तुमच्याकडे फक्त 8 फुटाचंच लाकूड आहे. तर तुम्ही काय करणार? तुम्ही 8 फूट रुंदीचं घर बांधता, पण तुम्हाला 10 मुलं आहेत, त्यामुळे तुम्ही ते 100 फूट लांब बांधलं. आता तुम्ही एका बोगद्यात राहताय. जेव्हा तुम्ही बोगद्यात राहता, तर नक्कीच ते अनेक प्रकारे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करणार. म्हणून त्यांनी बांधकामाच्या मार्गदर्शनासाठी काही साधं नियम बनवले. जर तुम्ही घर बांधताय, तर ते या प्रमाणात असावं, इतक्या खिडक्या असाव्यात. हा फक्त एक सामान्य नियम आहे बरं का. इंजिनिअरिंगमध्ये काही थंब रूल असतात. ज्यांना स्वतःचं डोकं वापरता येत नाही, त्यांच्यासाठी हे थंब रूल असतात. अमुक चौरस फूट असल्यावर इतक्या खिडक्या हव्या. हे इतकं असेल तर ते तितकं असावं. रचना आणि स्थापत्यासाठी थंब रूल आहेत, हो ना? तर तुम्ही ज्याला वास्तू म्हणता, तो फक्त एक थंब रूल आहे. आणि हा थंब रूल प्रत्येक जागेनुसार बदलतो. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या वास्तू असतात. डोंगराळ भागात वेगळी वास्तू असते, सखल भागात वेगळी वास्तू, समुद्रकिनारी वेगळी वास्तू. तिथलं हवामान आणि वातावरण कसं आहे त्यानुसार त्यांनी विशिष्ट प्रकारचं बांधकाम सूचना तयार केल्या. आणि गेल्या काही वर्षात कोणीतरी यातून एक मोठा व्यवसाय बनवायचं ठरवलं. गेल्या 10 वर्षात याचं प्रमाण विचित्रपणे वाढलंय. ते तुमचं आरोग्य ठीक करतंय, तुमचा बिझनेस नीट करतंय, तुम्हाला चंद्रावर घेऊन जातंय. काय नाही करत, ते सगळंच करतंय. सर्व प्रकारच्या विचित्र गोष्टी घडतायत. लोकांनी त्यांची घरं तोडायला सुरुवात केली आहे. जिथं किचन होतं तिथं बाथरूम बांधले, ते किचनमध्ये झोपायला लागले वगैरे बरं का. आता लोक या जास्तीच्या खर्चाला कंटाळले म्हणून वास्तू सल्लागार नवीन उपाय घेऊन आलेत. फक्त एक दगड ठेवा, ते ठीक होईल. एक आरसा लावा, सगळी निगेटिव्ह एनर्जी शेजाऱ्यांकडे निघून जाईल. त्यांनी नवीन पद्धती शोधून काढल्या. भीती, मुळात भीती लोकांवर राज्य करतीये. म्हणूनच या गोष्टी इतक्या प्रभावी झाल्या आहेत. तुम्हाला एक प्रसंग सांगितला पाहिजे. मी एकाच्या घरी थांबलो होतो, चेन्नईमध्ये. आणि रात्री मला एक कॉल करायचा होता. माझे कॉल्स पहाटे 2-3 वाजेपर्यंत चालतात, कारण अमेरिकेतील लोकांना वाटतं की मी नुकताच उठलोय. आणि ते कॉल करायला सुरुवात करतात आणि बरंच काही चालू असतं. तर रोजचे 2 वाजणे ही नॉर्मल वेळ आहे. तर मी कॉल्स करत होतो आणि माझी बॅटरी संपली आणि माझ्याकडे चार्जर नव्हता, माझ्याकडे फोन नव्हता आणि मला फोनची गरज होती. तर मला वाटलं त्यांना, यजमानांना उठवावं, कारण काहीतरी खूप महत्त्वाचं काम आलंय, मला कॉल करावा लागेल. म्हणून मी त्यांना शोधायला गेलो. एखाद्याला रात्री 2 वाजता उठवणं कठीण असतं, म्हणून आपण हळूच नॉक करतो.
काहीही केलं तरी नाही. मग मी हँडल जोरात ओढलं तर उघडलं. आत कोणीच नाही. मी घरातून सरळ चालत गेलो. कोणीच नाही. मी घरात एकटाच आहे. सगळे गेलेले. घर खाली केलं की काय? मग मी समोरचा दरवाजा उघडून बाहेर गेलो आणि पाहिलं की ते बागेत झोपले आहेत की काय? कुठेच नाहीत. नंतर तिथं एक फोन होता, लँडलाईन. मग मी आमच्या ऑफिसला कॉल केला आणि म्हटलं, हा माणूस कुठे आहे? त्याच्या सेलफोनवर कॉल करा. आमच्या ऑफिसमधून त्याच्या सेलफोनवर कॉल केला आणि विचारलं, तुम्ही कुठे आहात? सद्गुरू तुम्हाला घरभर शोधत आहेत. मग तो खाली येतो. कुठे होता तुम्ही? मी तर अख्ख्या घरभर फिरलो. हे कुठेच नाहीयेत. मग त्यानं डोकं खाजवलं आणि खूप ओशाळलेला. मी म्हटलं, काय झालंय? मग त्यांनी सांगितलं, ते काय आहे ना, एक वास्तू सल्लागार आला होता. त्या सल्लागारानं त्यांना सांगितलेलं की त्यांच्या व्यवसायातील सर्व समस्या फक्त ते चुकीच्या जागी झोपत असल्यामुळे आहेत. आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्यासाठी झोपण्याची सर्वोत्तम जागा खरं तर बाथरूम आहे. आणि खरंच तो माणूस आणि त्याची बायको बाथरूममध्ये झोपत होते. ते खरंच बाथरूममध्ये झोपले होते म्हणून मला ते सापडले नाहीत. मी सगळीकडे फिरलो. मी त्याला म्हटलं, जर मरण आलं तर निदान बेडरूममध्ये झोप आणि थोड्या प्रतिष्ठेनं मर. बाथरूममध्ये झोपून जिवंत राहण्यात काय अर्थ आहे? तर या वास्तूने लोकांना वेडं करून सोडलंय. आम्ही हे बांधतोय बरं का. ईशा बिझनेसचा एक भाग म्हणून रुरल रिज्युव्हेनेशन प्रोजेक्टसाठी निधी उभारायला आम्ही रिअल इस्टेटमध्ये आहोत आणि आम्ही अपार्टमेंट्स बांधत आहोत. मी उत्साहात होतो कारण मला इमारती डिझाईन करायला आवडतात आणि मी बऱ्याच गोष्टी डिझाईन केल्या आणि त्या लोकांना ड्रॉइंग्स बनवण्यासाठी दिल्या. ते म्हणाले, नाही सद्गुरू, ही क्रिएटिव्हिटी चालणार नाही. हे वास्तूनुसार नाहीये. कोणीही विकत घेणार नाही. मी म्हटलं, म्हणजे काय? नाही सद्गुरू, तुम्ही काहीच बदल करू शकत नाही. हे असंच आहे. फक्त एक बॉक्स. तुम्ही काही नवीन बनवलं तर कोणी घेणार नाही कारण ते वास्तूनुसार नाहीये. वाईट ऊर्जा येतील. फक्त गेल्या 8-10 वर्षात हे तुमचं वास्तूचं फॅड आलंय. त्याआधी लोक चांगले जगत नव्हते का? पहा, समस्या ही आहे. जे तुम्ही करू शकता ते तुम्ही करत नाही. जे तुमच्या हातात नाहीये ते तुम्ही ठीक करायचा प्रयत्न करताय. जीवनाबाबत हीच मुख्य समस्या आहे. भारतात ही एक मोठी समस्या आहे बरं का. या देशात ही एक मोठी समस्या आहे. ही साधी नाहीये. या देशाची सर्वात मोठी समस्या आहे की हा देश अजूनही देवाच्या भरवशावर आहे बरं का. आपण अजून ते आपल्या हातात घेतलं नाहीये. ही सर्वात मोठी समस्या आहे. तुम्ही कोणत्याही घरात राहून स्वतःचं आयुष्य का बरं चांगलं बनवू शकत नाही? जर तुम्ही जबाबदारी घेतली स्वतःसाठी, तुमचं जीवन तुम्हाला हवं तसं घडवण्याची, तुम्ही कोणत्याही घरात राहिलात तरी जीवन चांगलं कराल. जेव्हा तुम्ही घर बांधता तेव्हा नक्कीच तुम्हाला हवं तसं बांधता, जे तुमच्यासाठी आरामदायक, चांगलं असेल. कोणीतरी दुसरा ठीक करतोय त्यानुसार नाही, हो ना? जर तुम्ही भारतात आर्किटेक्चर प्रॅक्टिस करत असाल तर इथं आर्किटेक्चर नाहीये, कळलं का? वास्तूवाला ठरवतो की घर कसं असेल. तुम्ही फक्त एकच करू शकता, ती म्हणजे इंटिरियर्स. घराचा आकार, खिडक्या, दरवाजे, सर्व काही तो ठरवतो. आणि त्याला कशातलं काहीच माहीत नाहीये. मी अशा अनेक लोकांना भेटलोय ज्यांनी वास्तूच्या नावाखाली सर्व प्रकारचा वेडेपणा केलाय. कृपया थोड्या प्रतिष्ठेनं जगा. तुम्ही किती काळ जगता, काय करता हे महत्त्वाचं नाही. जोपर्यंत जगताय तोपर्यंत चांगलं जगा, हे महत्त्वाचं आहे, हो ना? तुम्ही या भीतीमध्ये जगताय. काय होईल यानं फरक पडत नाही. यात काय अर्थ आहे? स्वतःचं जीवन नीट हाताळण्याऐवजी आपण आशा करतोय की खिडकीचा आकार तुमचं जीवन ठीक करेल. टेलिफोन एका विशिष्ट जागेवरच असला पाहिजे का? जेव्हा वास्तुशास्त्र लिहिलं गेलं तेव्हा टेलिफोन नव्हता. कृपया एवढं तरी समजून घ्या. ते फक्त वाईट प्रकारे लोकांच्या भीतीचा फायदा घेत आहेत. बरं का, मी एका घरी गेलो. त्या बाईंसोबत माझा चांगला परिचय आहे. त्यांचं कोइंबतूरमध्ये एक मोठं घर आहे. घराच्या आत एक बाग आहे.
मी या घरी आधी गेलोय. एका दुपारी मी जेवायला गेलो आणि पाहिलं की बागेत एक मोठा खांब उभा आहे, सिमेंटनं पक्का केलेला. मी त्यांना विचारलं, काय झालं, हा खांब इथं का उभा आहे? त्या संकोचल्या आणि असं झालं होतं की त्यांच्या एका मैत्रिणीनं एका वास्तूवाल्याला सुचवलं होतं. तो वास्तूवाला त्यांच्या घरी आला, घरात वर खाली फिरला आणि बोलला, हे बघा, नैऋत्य कोपऱ्यापेक्षा हा वायव्य कोपरा खाली असला पाहिजे. नैऋत्य कोपरा हा सर्वात उंच कोपरा असला पाहिजे. आणि आता तुमचं उलट आहे. जर मी याकडे सर्व गणितांनुसार पाहतोय, तुम्हाला 2 मुलं आहेत, त्यातला एक मरेल. त्यांना 2 मुले होती. ती म्हणाली, हा मूर्खपणा आहे, मला हे असलं पटत नाही, तुम्ही जा. तो म्हणाला, ते तुमच्यावर आहे. आणि त्यानं कार दिलं आणि तो गेला. त्याला माहीत होतं हे कसं काम करतं. ती बोलली, काय मूर्खपणा आहे, मी का विचारलं या माणसाला? तो म्हणतोय माझा एक मुलगा मरेल. तिला ते आवडलं नाही. पण 3 दिवसानंतर तिने मुलांकडे पाहिलं. ते शिंकले तरी तिला वाटू लागलं की त्यातला एक मरणार आहे. कोणता 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 याचा तिच्यावर परिणाम होऊ लागला. 2 आठवड्यातच तिला वेड लागलं. मग तिनं त्या वास्तूवाल्याला कॉल केला. ठीक आहे, मी काय करायला हवं? तो म्हणाला, मी ते ठीक करू शकतो. आणि त्याचे 50,000 होतील. ती म्हणाली, शक्यच नाही, माझ्याकडे 50,000 नाहीत. त्यांनी खूप घासाघीस केली आणि 12,000 आणलं. मग तो बोलला, ठीक आहे, एके दिवशी येऊन ठीक करेन. आणि तो एक खूप मोठा खांब घेऊन आला. आणि त्याने हा खांब नैऋत्य कोपऱ्यात रोवला आणि तिला दाखवलं की कसा नैऋत्य कोपरा आता उंच झाला आहे वायव्य कोपऱ्यापेक्षा, आणि मुलं आता एकदम ठणठणीत आहेत. एकदा का मनात भीती बसली की सगळं खरं वाटतं, सर्व काही मोठं होत जातं. निश्चितच घर बांधायची एक समज असते. थोड्या प्रमाणात मोकळी जागा, थोडी सोय असावी लागते. हे असं काहीतरी आहे जे कोणताही बुद्धिमान मनुष्य निर्माण करू शकतो. घर बांधण्यासाठी कोणत्याही लिखित मार्गदर्शनाची गरज नाही.